आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. आ? ख ख खमंग. ग ग गोकुळ. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 20च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन नूतन निवड झालेले सदस्य सौ जयश्री धनाजी कांबळे यांनी केले. निवडीनंतर नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. कोल्हापूर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे असून विकास करताना शहराची ओळख जपली जावी यावर ही भर देणार आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी महापालिका ही व्यासपीठ अधिक सक्षमपणे वापरण्याचा मी प्रयत्न करेन. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य तसेच मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्राधान्याने काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून प्रभावी पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. महिला व युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध विकासात्मक उपक्रम राबवण्यावर भर देण्यात येणार असून प्रभागातील विकास कामांमध्ये पारदर्शकता ठेवली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे प्रवक्ते रामराव इंगळे सरकार आणि दर्पण न्यूज माध्यम समूहाचे मुख्य बातमीदार अनिल पाटील यांनी नूतन नगरसेविका सौ जयश्री धनाजी कांबळे यांचा सत्कार केला. यावेळी चंद्रेगावचे माजी पोलीस पाटील दिलीप पाटील उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. नमस्कार, मी जयश्री धनाजी कांबळे, प्रभाग क्रमांक 20मधून मी महानगरपालिकेतील निवडणूक जिंकून आलेले आहे. तरी माझ्या प्रभागातले काही समस्या असतील त्या मी अगदी मनापासून मी माझ्या माध्यमातून ते माझ्या प्रभागातील सगळ्या समस्या मी दूर करीन आणि जे जनतेने मला माझ्यावर विश्वास टाकला आहे त्याला मी तडा जाऊ देणार नाही हेच या माध्यमातून मी सांगू इच्छितो. माझ्या प्रभागातील काही कामे असतील, रस्ता, गटरीज, लाईट, बाकीच्या सुविधा असतील त्या मी अगदी माझ्या मनापासून मी त्या पूर्ण करीन असे मी तुम्हाला शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.